खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात ठाण्यातील पत्रकारांनी आज जोरदार संताप व्यक्त केला. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून शिंदे गटात प्रवेश केलेल्या खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवरून आपला तोल गमावला आणि पत्रकारांना उघडपणे मारहाणीची धमकी दिल्याचा आरोप आहे. इतकेच नव्हे तर पत्रकारांविषयी अत्यंत आक्षेपार्ह आणि अपमानास्पद भाषेचा वापर त्यांनी केला. या घटनेच्या निषेधार्थ ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ आणि सर्व पदाधिकारी आणि सदस्य यांच्या वतीने महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करण्यात आलं. मोठ्या संख्येने पत्रकार या आंदोलनामध्ये सहभागी झाले. पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी बोलताना सांगितलं की लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांशी अशा प्रकारची वागणूक सहन केली जाणार नाही. या आंदोलनादरम्यान पत्रकारांनी प्रशासनाकडे संजय दिना पाटील यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी देखील केली. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती घाला आहे. या देशामध्ये संविधानाने राज्य चालतं, संविधानाप्रमाणे चाललं पाहिजे. तुमचा कोणावरती राग असेल, तुम्ही पक्षांतर केलं, तुमचा राग असेल तर तो तुम्ही संयमाने तुम्ही आमच्या पत्रकाराशी बोलला. आमचे पत्रकार कोणाच्या घेण्यात नसतात, देण्यात नसतात. त्यांना तुमच्या कुठल्या पक्षाशी किंवा कुठल्या जनाशी देण्यात नसतं. तुम्ही जे केलं ते बरोबर आहे काय ते लोक ठरवतील, परंतु तुम्ही आमच्या पत्रकारांना टार्गेट करणं हा गुन्हा आहे. कसं आहे, पहिली गोष्ट पत्रकार हा राजकीय पुढारी असतील किंवा इतर प्रशासकीय यंत्रणा असतील यांच्यामधील आणि जनतेमधला दुवा आहे. आमच्या पत्रकार संघाचे सदस्य असलेले गणेश थोरात हा दुवा बनायला गेले होते आणि अशा परिस्थितीत त्यांनी वड्याचं तेल वांग्यावर काढावं म्हणून गणेश थोरात यांना जर थेट ठार मारण्याची धमकी दिली असेल, आम्ही तुम्हाला जेवायला देतो म्हणून सांगितलं असेल, तर याच्यासारखा सर्वात घाणेरडा प्रकार कुठलाच नसणार आहे. आमचे ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे सहचिटणीस यांना तुम्ही थेट ठार मारण्याची आणि त्यांना बघून घेण्याची भाषा करताय, हे चुकीचं आहे आणि त्याचा आम्ही सर्व पत्रकार म्हणून निषेध करतो. आणि आपण जो हा राग पत्रकारांवर काढताय तो राग तुम्ही तुमच्या लेवलवरती ठेवा. आणि मी पक्षप्रमुखांना विनंती करेन की संजय दिना पाटील यांच्यावरती तुम्ही कडक कारवाई करा. पूर्णतः महाराष्ट्रभर हिटलरशाही सुरू आहे का असं आता जणू काही जाणवायला लागलेलं आहे. खरं तर पत्रकार हा आपल्या सगळ्यांचा दुवा असतो, मात्र पत्रकारांना थेट अशा जाहीररित्या जर का अशी धमकी दिली जात असेल तर निश्चितच ही अत्यंत वाईट घटना आहे आणि या संदर्भात त्यांच्या पक्षाच्या वतीने त्यांच्यावरती नक्कीच कारवाई झाली पाहिजे. गेल्या 2 दिवसापूर्वी देखील त्यांनी केलेली जी वक्तव्य होती ती देखील बेताल होती, मात्र तरी देखील त्यांच्या पक्षाला कुठे आठवण आली नाही. मात्र आज थेट त्यांनी आमच्यातल्याच एका बांधवांना कुठेतरी धमकी देऊन त्यांच्या प्रकारचे जे अस्तित्व होतं ते पुन्हा एकदा त्यांचं बेतालगिरी जी आहे ती समोर आणलेली पाहिजे. त्यामुळे त्यांनी निश्चितच जाहीर माफावी आणि त्यांच्या पक्षाच्या वतीने त्यांच्यावरती कारवाई झालीच पाहिजे.